नमस्कार. रोजच्या भाजीसाठी काय बनवायचं नेहमीच पडलेला प्रश्न असतो. तर आज आपण अशी ही झटपट बनणारी सोयाबीनची भाजी किंवा याला सोयाबीन करी म्हणू शकता, सोयाबीन मसाला घरच्या घरी सोप्या पद्धतीने कसा बनवायचा ते पाहणार आहोत. अगदी सोपी कृती आहे. अगदी झणझणीत दिसत असली ही भाजी, तरी याला जास्त वाटण-घाटण करावं लागत नाही. अगदी घरच्या साहित्यांपासून ही भाजी बनते. चला तर मग वेळ न घालवता ही भाजी कशी बनवायची ते पाहूया. तर इथे मी एका बाउलमध्ये 1 वाटी सोयाबीन घेतलेले आहेत. ही छोटी सोयाबीन वडी आहे. यापेक्षा मोठीही बाजारात उपलब्ध असते. तुम्हाला जी कोणती मिळेल किंवा तुमच्या घरामध्ये जी कोणती आवडत असेल ती तुम्ही घेतली तरीही चालेल. आता यामध्ये आपण साधारण 1 ग्लासभर किंवा हे सोयाबीन पूर्ण बुडतील इतकं कोमट पाणी घालणार आहोत. आपल्याला हे सोयाबीन छान या पाण्यामध्ये भिजवून घ्यायचे आहेत. तर हे सोयाबीन आपण ह्या पाण्यामध्ये व्यवस्थित 10 ते 15 मिनिटं छान भिजवून घेणार आहोत. 10 ते 15 मिनिटांनी हे असे दाबून बघायचे. यातलं सगळं पाणी निथळून काढायचं. छान असं दाबून काढायचं. हे सोयाबीन 10 ते 15 मिनिटापेक्षा जास्त आपल्याला भिजवून घ्यायचं नाही आहे. तर हे व्यवस्थित असे छान निथळून काढून घ्यायचे आणि यातलं सगळं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते आपण साईडला काढून घेणार आहोत आणि हे जे सोयाबीन आहेत याची आपण आता भाजी बनवणार आहोत. तर आपले सोयाबीन छान भिजून साईडला तयार आहेत. आता गॅसवरती एक कढई ठेवली. यामध्ये आपण थोडंसं सुकं खोबरं घालणार आहोत. सुकं खोबरं आपल्याला थोडंसं तेल टाकून छान परतून घ्यायचं आहे. हे छान खरपूस होईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत. अगदी सोपं वाटण आहे. घरगुती साहित्यांपासूनच हे वाटण बनवलेलं आहे. एक 2 ते 3 मिनिटामध्येच खोबऱ्याचा कलर चेंज होतो आणि असं छान खोबरं खरपूस भाजलं गेलं की एका प्लेटमध्ये आपण थंड होण्यासाठी साईडला काढून घेणार आहोत. आता सेम कढईमध्ये एक मध्यम आकाराचा कांदा मी उभा पातळ चिरून घेतलाय तो घेणार आहोत. यासोबतच थोडंसं आलं आणि लसूणही आपण यामध्ये घालणार आहोत. अगदी थोडंसं तेल घालणार आहोत आणि कांदाही आपल्याला छान खरपूस रंगावरती भाजून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम लो ठेवायची. लो फ्लेमवरती आपण हे सगळं जे वाटण आहे ते व्यवस्थित भाजून घेणार आहोत. एक 2 ते 3 मिनिटामध्ये या कांद्याचाही तुम्ही पाहू शकता कलर छान चेंज व्हायला लागलाय आणि छान गोल्डन ब्राऊन रंगावरती हा भाजला गेलाय. आता यामध्ये मी अर्धा टोमॅटो चिरून टाकलेला आहे आणि सोबत थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. आता टोमॅटो आणि कोथिंबीरही आपल्याला तेलावरती 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायची आहे. अशी कोथिंबीर छान तेलावरती परतून घेतली की वाटणाचा कलरही छान येतो आणि भाजीला तरीही छान येते. तर एक 2 ते 3 मिनिटं आपण हे छान परतून घेतलं. टोमॅटो थोडेसे मऊ झाले की आता गॅसची फ्लेम बंद करायची. हे वाटण थंड करून घ्यायचं आणि थोडंसं पाणी घालून आपण खोबरं आणि हे कांदा टोमॅटोचं वाटण बारीक करून घेणार आहोत. आता सेम कढईमध्ये आपण साधारण 1 ते 1.5 चमचा तेल घेणार आहोत आणि हे तेल गरम झालं की यामध्ये 2 मोठे चमचे आपण कांदा लसूण मसाला घालणार आहोत. कांदा लसूण मसाला नसेल तर घरगुती तुम्ही कोणताही मसाला वापरता तो वापरला तरीही चालेल. आता कांदा लसूण मसाला छान तेलावरती 2 मिनिटं परतून घ्यायचा आणि नंतर हे जे आपण वाटण तयार करून घेतलेलं होतं ते सगळं वाटण आपण आता यामध्ये घालून घेणार आहोत. वाटणाला तुम्ही पाहू शकता कोथिंबीरीमुळे किती सुंदर असा कलर आलेला आहे. आता हे वाटण आपण या मसाल्यासोबत छान असं परतून घ्यायचं आहे. एक 2 ते 3 मिनिट हे वाटण आपण या मसाल्यासोबत व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत. आता यामध्ये आपण काही सुखे मसाले घालणार आहोत. तर इथे मी 1 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धने जिरे पूड घातलेले आहे. हा चमचा जो आहे तो मसाल्याच्या डब्यातला लहान असा चमचा आहे. त्यामुळे मी पूर्ण 1-1 चमचा वापरलेला आहे. चवीनुसार मीठ घालायचं आणि आता हे सुके मसाले आहेत तेही आपण या वाटणासोबत व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत आणि वाटणाला आपण छान तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत. वाटणातलं जे कच्चं मटेरियल होतं तेही आपण छान खरपूस भाजून घेतलेलं, त्यामुळे वाटण परतून घ्यायला जास्त वेळ लागत नाही. 1-2 मिनिटं वाटण आपण असंच तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे आणि 1-2 मिनिटानंतर यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून घेणार आहोत. आपण जे मसाले घातलेत ते करपू नयेत म्हणून यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आणि हे वाटण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता या वाटणावरती आपण झाकण ठेवून याला छान तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत. साधारण 2 ते 3 मिनिटं आपण हे झाकण ठेवणार आहोत. 2 ते 3 मिनिटांनी आपण झाकण काढून बघायचं. या वाटणाला सुंदर असं तेल सुटलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता छान अशी तरीही वर आलेली आहे. वाटणातलं जे काही मॉइश्चर होतं ते सगळं निघून गेलेलं आहे आणि वाटणही आपलं छान शिजलं गेलेलं आहे, छान परतलं गेलेलं आहे. तर आता यामध्ये आपण 1 चमचा किचन किंग मसाला घालणार आहोत. किचन किंग मसाला नसेल तर गरम मसाला वापरला तरी चालेल, पण किचन किंग मसाल्याने या भाजीला खूप सुंदर अशी चव येते. त्यामुळे तुम्ही किचन किंग मसाला शक्यतो वापरा.
नंतर यामध्ये आपण जे सोयाबीन पाण्यातून निथळून घेतलेले होते ते घालणार आहोत. आता सोयाबीन आपल्याला या मसाल्यासोबत चांगले 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचे आहेत. मसाला या सगळ्या सोयाबीनला व्यवस्थित कोट झाला पाहिजे. आता मसाल्यासोबत सोयाबीन छान परतून घेतलं की यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून घेणार आहोत. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि पाण्याची कन्सिस्टन्सी तुम्हाला जितकं पातळ किंवा जितकं घट्टसर असा हा मसाला बनवायचा आहे तितकं तुम्ही पाणी घालू शकता. आता झाकण ठेवून याला व्यवस्थित आपण 7 ते 8 मिनिटं छान उकळी काढून घेणार आहोत. 7 ते 8 मिनिटं छान भाजी उकळली की तुम्ही पाहू शकता याला छान अशी उकळी आलेली आहे आणि आपले सोयाबीन जे आहेत ते व्यवस्थित शिजलेही जातात. आपली ग्रेव्ही जी आहे ती थोडीशी छान दाटसर झालेली आहे. गॅसची फ्लेम जेव्हा आपण बंद करतो आणि भाजी जेव्हा थंड होते तेव्हा ती अजून थोडीशी दाटसर होते. त्यामुळे आपण या कन्सिस्टन्सीलाच यावरती कोथिंबीर टाकणार आहोत, मिक्स करून घेणार आहोत आणि आपली मस्तपैकी अशी भाजी तयार झालेली आहे. जेवढी भाजी तुम्ही नंतर थंड कराल तेवढं हे सोयाबीन जे आहे ते यातला जो रस्सा आहे तो सगळा ॲब्झॉर्ब करून घेतात. त्यामुळे भाजी अजून जास्त दाटसर होते. एकदा हलवून घेणार आहोत, गॅसची फ्लेम बंद करणार आहोत आणि मस्त आपली ही झणझणीत अशी सोयाबीनची भाजी तयार झालेली आहे. अगदी सोपी कृती आहे. ही सोयाबीनची भाजी तुम्ही चपाती, भात किंवा भाकरीसोबतही सर्व्ह करू शकता. चला तर मग अशी ही सोयाबीनची भाजी तुम्हीही बनवून पहा. कशी झालेली मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत याची लिंक जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जवळचे बेल आयकॉनही दाबा. त्याने माझ्या चॅनलवरच्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. पुन्हा भेटू अशीच एक रेसिपी घेऊन. थँक्यू.